आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांनी प्रत्येक क्षेत्रात अव्वल यावे या अपेक्षेने अनेक पालक टायगर पॅरेंटिंगचा अवलंब करीत आहेत. मात्र अतिशिस्त, अति कठोर नियंत्रण, सततची तुलना आणि अपयशासाठी कठोर शिक्षा या पद्धतीमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागलेले आहेत. मुलांचा अभ्यास, खेळ, वेळापत्रक आणि वर्तनांवर पालकांकडून अत्यंत कठोर नियंत्रण ठेवणे, पहिल्याच प्रयत्नात यश हवे, चुकीला माफी नाही किंवा इतरांपेक्षा पुढेच असले पाहिजे अशा अपेक्षा मुलांवर लादणे यालाच टायगर पॅरेंटिंग म्हटले जाते. अशा सततच्या दबावामुळे मुलांमध्ये तणाव, चिंता, आत्मविश्वासाची कमी, नैराश्य, चिडचिडेपणा वाढलेला आहे. शाळा, कॉलेजेस आणि स्पर्धा परीक्षांच्या ओझ्याखाली मुलांचा मोकळा वेळ कमी होत आहे. त्यातच पालकांची सततची अपेक्षा आणि भीती निर्माण करणारी शिस्त यामुळे अनेक मुलांमध्ये झोपेच्या समस्या, एकाग्रतेचा अभाव आणि सामाजिक भीती निर्माण होत आहे. काही प्रकरणांमुळे मुले आपले विचार व्यक्त करताना घाबरतात, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत किंवा अपयश आले की पूर्णपणे खचून जातात आणि आई वडिलांच्या जीवाला घोर लावून जातात. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला सामोरं जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती महाराष्ट्राच्या नागपूर या ठिकाणची आहे. इथे खरबीमध्ये मानवशक्ती सोसायटीमधली ही घटना आहे. इथे माही उमाळे ही 17 वर्षाची मुलगी असते आणि तिचे आईबाबा भाजी आणि फळ विकण्याचा काम करीत असतात. म्हणजे ते फळ आणि भाजी विकतात आणि मुलीला शिकवत असतात. मुलगी ही 12वी मध्ये शिकणारी असते आणि काही दिवसांपासून ती थोडी अवसादग्रस्त होती आणि एके दिवशी तिने कीटकनाशक खाल्लेलं आणि त्यामुळे तिची तब्येत खराब झाली आणि नातेवाईकांनी तिला जवळच्या रुग्णालयामध्ये नेलेलं. पण तिथूनही तिला मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलेलं आहे आणि उपचार दरम्यान तिचा मृत्यू झालेला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तिच्या आत्महत्येमागील कारण काय आहे हे कळू शकलेले नाही आहे. चौकशी दरम्यान कळेल. ह्या सगळ्यांना जबाबदार कोण? कठोर वर्तनामुळे मुलांची निर्णय क्षमता आणि सर्जनशीलता दबली जाते. चूक करण्याची मुभा नसेल तर शिकण्याची प्रक्रिया थांबते. दीर्घकाळ टायगर पॅरेंटिंगचा दडपणाखाली राहिलेल्या मुलांमध्ये प्रौढ वयात सुद्धा आत्मसन्मानाच्या समस्या निर्माण होतात. आणि नातेसंबंधांमधील अडचणी दिसून येतात. मित्रांशी तुलना, नातेवाईकांच्या अपेक्षा, समाजातील स्पर्धा आणि सगळेच हेच करत आहेत हा अदृश्य दबाव विद्यार्थ्यांच्या मनावर सतत परिणाम करत असतो. लहान वयातच मोठे यश मिळवण्याची घाई आणि अपयशाची भीती यामुळे अनेक विद्यार्थी मानसिक थकव्याच्या अवस्थेला पोहोचतात. हे टाळण्यासाठी मुलांना 10वी नंतर मार्गदर्शन मिळायला हवे. कारण विद्यार्थ्यांना स्वतःचा स्वभाव, क्षमता, आवड आणि मर्यादा ह्याची योग्य ओळख नसते. आज माहिती भरपूर आहे, पर्यायही अनेक आहेत, परंतु योग्य दिशेची जाणीव नसल्यामुळे प्रयत्न असूनही समाधान मिळत नाहीत. विहान हा एक शांत आणि मेहनती मुलगा. क्रिकेटची प्रचंड आवड असल्याने त्याने अनेक वर्ष सराव केला, स्पर्धांमध्ये भाग घेतला. मात्र 19 वर्षाच्या गटाखालील
खेळात अपेक्षित यश मिळाले नाही. 10वीच्या रिझल्टने कळलं की त्याचं गणित आणि तार्किक क्षमता चांगली आहे. त्यामुळे त्याने अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. तो आता IT कंपनीत कार्यरत आहे आणि कंपनीच्या टीमकरिता उत्तम क्रिकेटही खेळतो. आजचा खरा प्रश्न हा आहे की माझ्यासाठी योग्य काय? काही विद्यार्थ्यांना माहिती असावे तर काहींना पीअर प्रेशर, रॅट रेसमुळे योग्य कोर्स करिअरपर्यंत न पोहोचल्याने चुकीच्या अपेक्षांचा भार वहावा लागतो. परिणामी नुकसान होते, वर्ष वाया जातात, पैसा खर्च होतो, मेहनत निष्फळ ठरते आणि आत्मविश्वास संपतो. सगळेच अपयश पचवू शकत नाही. मग उपाय उपलब्ध असताना आपण पुन्हा पुन्हा त्याच चुका का करतोय? योग्य वेळी योग्य मार्गदर्शन ही आजच्या काळाची गरज नसून अपरिहार्यता आहे. कारण करिअर हा केवळ व्यवसाय नसून तो आयुष्याचा प्रवास आहे. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यामध्ये विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.